काय होतं ना आपल्याकडे प्रेक्षकांचं प्रेमच असं आहे ना, अनाकलनीय प्रेम आहे की ते ना चिडतात पण आणि ते प्रेमही खूप भरभरून करतात. त्यामुळे ना आज प्राजक्ताचा किती मोठा फॅन फॉलोअर आहे आणि तो हास्य जत्रेचा फार मोठा प्रेक्षक तिचा फॅन आहे. त्यामुळे ही जी लाडीक तक्रार आहे ना, त्याला आम्ही तिला म्हटलं की अरे ते प्रेमच आहे तुझ्यावर. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे आणि आज माझ्यासोबत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर. कसे आहात सर? नमस्कार. मजेत मजेत. म्हणजे हा इंटरव्ह्यू खूप स्पेशल असणार आहे कारण हास्य जत्रेचे इतके फॅन्स झालेत. म्हणजे मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारा असं वाटतं, कधी वाटलेलं का जेव्हा पहिला एपिसोड ऑन एअर झाला तेव्हा तो इतका मोठा होईल किंवा आता प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर उचलून धरतात? पहिला एपिसोड केला तेव्हा म्हणजे कुठलाही शो करताना पहिल्या एपिसोडला असं काही ठरतच नसतं की प्रेक्षक त्याला कसं स्वीकारतील, कारण हे सगळे एक्सपेरिमेंटच आहेत, प्रयोगच आहेत. अशा प्रकारचे शोज यापूर्वी बरेच केले, पण तरी काय कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे आणि ते आता प्रेक्षक कसं स्वीकारतात याच्यावर बरंच डिपेंड आहे. त्यामुळे कालांतराने ते कळतं की अरे हे प्रेक्षकांना आवडत आहे किंवा नाही आवडत आहे, त्याप्रमाणे आपण बदल करत जातो. म्हणजे खरं ना कुठलाही शो खूप यशस्वी जेव्हा होतो तेव्हा तो मी आता एक सुपरहिट शो करणार आहे अशा आविर्भावात कोणीच कुठलाच शो करू शकत नाही. ते तुम्ही करत जाता आणि तुम्ही खूप ऑनेस्टली करत जाता, प्रेक्षकांना ते आवडायला लागतं आणि हळूहळू तो लोकांमध्ये पसरतो आणि तो सुपरहिट होतो. असाच प्रवास असतो प्रत्येक शोचा. अगदीच अगदीच. मी एकदम मुळाशी जाईन किंवा खूप सुरुवातीला जाईन की जेव्हा ठरलं की महाराष्ट्राची हास्य जत्रा आपण सोनी मराठीवर आणतोय, सुरुवात कास्टिंग पासून कसं होतं? म्हणजे यांचं कास्टिंग होतं की ऑडिशन होतं, काय असते ही प्रोसेस? ॲक्च्युली कसं झालं की यापूर्वी अशा प्रकारचे शोज आम्ही दुसऱ्या चॅनल्स नाही केले होते, म्हणजे झीला केलं होतं, कलर्सला केलं होतं आणि तेही तसे पॉप्युलर होते. सोनी मराठी ज्यावेळी लॉन्च होतं आहे असं त्यांचं जेव्हा प्लॅनिंग चाललं होतं सोनीच्या टीमचं, त्यावेळी त्यांनी सचिन मोटेंना मला तिथे बोलवलं आणि आपल्याला अशा प्रकारचा एक विनोदी स्किट बेस्ड शो करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्याच्या पुढे तो शो करायचा ठरल्यानंतर मग पुढे आलं की आता याची कॉम्बिनेशन्स काय असतील, ह्या जोड्या कुठल्या असतील. त्यातलं विशाखा, समीर, प्रसाद, नम्रता ही जी मंडळी होती ही यापूर्वी आमच्याबरोबर काम करत होती. फक्त आम्ही त्यावेळी काय केलं की त्यांच्या जोड्या बदलल्या, म्हणजे कॉम्बिनेशन्स बदलली. आणि पॅडी पूर्वी करत होता, श्याम करत होता, काही नवीन टीम पण आली, जसं गौऱ्या वगैरे खूप इकडे जास्त प्रकर्षानं प्रेक्षकांसमोर आला. आम्ही मध्ये या सिनियर्सना घेऊन एपिसोड करत असताना सतत आपल्याला नवीन मुलंही मिळाली पाहिजेत, एक फीडबॅकची टीम असली पाहिजे, नवीन नवीन मुलांनाही मंच मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही शोध विनोदवीरांचा म्हणून एक सोमवार मंगळवारचं जे एपिसोडचे ते या पद्धतीचं करायचो आणि त्यातनं गौरव, वनिता, पृथ्वीक वगैरे ही सगळी मंडळी त्यातनं मिळाली. आणि काही जण कॉमेडीचे जहागीरदार या याच्यात जो विनोदवीरांचा शोध आम्ही घ्यायचो त्यातनं ही मंडळी मिळालेली होती. आणि काही जणांना आम्ही ऑडिशन्स करून बोलवली. आम्ही मधनं काही ऑडिशन्स पण घेतो आणि त्यातनं जी बरी वाटतात त्यांना शॉर्टलिस्ट करतो. त्यातल्या काही जणांना एक दोन एपिसोड संधी देऊन पाहतो की यांच्यात कशी शक्यता आहे. आपल्या शेवटी ना एका कार्यक्रमाचा एक फॉर्मॅट असतो. जसं आम्ही जे विनोद करतो ते सिच्युएशनल कॉमेडी आहे, त्यामुळे सिच्युएशनल कॉमेडीला विनोद करणारा जो नट असतो तो कॉमेडियन असंच त्याची गरज नाही, तो चांगला नट असला पाहिजे जो ऑनेस्टली त्या भूमिकेला न्याय देईल किंवा ती भूमिका जगेल. तर अशा प्रकारच्या शैलीचा नट आपल्याकडे जोर मिळत नाही तोवर त्याला आम्ही टीममध्ये घेत नाही. किंवा त्याच्यात ती शक्यता जरी असेल की नाही हा मोल्ड होऊ शकतो, मग आम्ही त्याला टीममध्ये घेतो. मग तो हळूहळू आमच्या सगळ्या टीमबरोबर नेहमीच्या सगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये हळूहळू तो रोळायला लागतो आणि त्याला ते सिच्युएशन कॅरी करणं जमायला लागतं किंवा तो मोकळा होतो असं म्हणून. खूप छान. पण हे सगळं करत असताना आधी सुरुवातीला समजा गौरव मोरे आपण एक्झाम्पल घेऊया की आधी सुरुवातीला वाटलं की अरे हा करू शकेल नाही करू शकेल, 50-50 होतं, पण आता तो कलाकार खूप हिट आहे किंवा खूप छान करतो, असा कोणता कलाकार आहे का?
हां असे बरेच आहेत ना, म्हणजे पृथ्वीक असा आहे. पृथ्वीक एका सत्राचा विजेता आहे, एका सीझनचा. पण त्यावेळी असं वाटलं नव्हतं, कारण त्याचे काही जे दोष आम्हाला या शैलीसाठी जाणवायचे की त्यात असं वाटायचं की यार याच्या बाहेर तो गेला तरच शक्य आहे. आणि त्या दरम्यान मग वेगवेगळ्या ताकदीचे नट एकत्र आलेले असल्यामुळे तिथं गॅपच क्रिएट होत नव्हतं. पण तो वर्ष दीड वर्षानंतर पुन्हा आम्ही त्याला बोलवलं आणि आता तो वर्ष दीड वर्षाच्या अनुभवाने अजून प्रगल्भ झाला थोडा. त्याचं काय म्हणता येईल त्याला अपडेट झाला म्हणा, इम्प्रोवाईज झाला. आणि मग त्याने या सीझनला जेव्हापासून तो जॉईन झाला आहे तो आता इतका सराईतपणे काम करतो, म्हणजे ते सरप्राईजेस आहेत आमच्यासाठी. तो झाला किंवा ओंकार भोजने आहे. ओंकार भोजने सुरुवातीला त्याने केलंच होतं, तो चांगलाच करायचा. पण आता जो त्याचा एकूणच आवेश आहे किंवा एकूणच त्याचं जे काही चमकणं आहे ना ते जरा वेगळं आहे. यावेळी तो खूप खुल्ला आहे, मोकळेपणा. पण मला ना खूप आवर्जून सांगावं असं वाटतं हे या व्हिडिओमध्ये, कारण का गेल्या वेळेस 300 एपिसोड झालेले आय गेस, जेव्हा सगळे तुम्ही एकत्र होतात मंचावर, तेव्हा तुम्ही एक उल्लेख केलेला की प्राजक्ताला जे ट्रोल किंवा प्राजक्ताबद्दल जे निगेटिव्ह कमेंट्स देतात की वा दादा वा किंवा हेचा माईक बंद करा, पण तुम्ही त्या स्पेसिफिक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं की आम्ही मुद्दाम माईक बंद नाही करत आहे, कारण का तो आमचा USP आहे. आणि ते खूप छान वाटलं मला, कारण का एखादा दिग्दर्शक जेव्हा अशा पद्धतीने मीडिया समोर व्यक्त होतं की तुम्ही ट्रोल करा पण आम्ही ते बंद नाही करणार. पण त्याबद्दल काय सांगा? कारण कसं आहे ना की लोक का ट्रोल करतात हे मला कळत नाही. कारण मी तोच एपिसोड बघतो जो एपिसोड ते बघतात आणि मला ते कुठेच खटकत नाही. उलट इतक्या मोकळेपणानं निरागसपणे दाद देणारी ती अँकर, तिचं कौतुक झालं पाहिजे. म्हणजे मी माझ्या कारकिर्दीत जेवढे काही रियालिटी शोज केले त्यातली सगळ्यात बेस्ट अँकर मी पाहिलेली, माझ्याबरोबर काम केलेली ती आहे. अत्यंत मोकळेपणाने दाद देणारी, कुठेही कंजूशी नाही दाद देण्यात. आणि तिची दाद जर तितकी मोकळी असेल आणि त्या दादेला ती दाद आपण का दाबायची, म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा त्या अनुषंगानं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. खरं कसं आहे की तुम्ही टेलिव्हिजनला जेव्हा तो शो पाहता ना त्यावेळी त्याला एक तांत्रिक कव्हर दिलेला असतो, पण ज्यावेळी तो रंगमंचावर सादर होतो त्यावेळी तिथे कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नसतो. शेवटी नट हे तिथे ती जिवंत कला आहे. तुम्हाला जरी वाटत असलं शूटिंग आहे तरी ते चित्रपटांच्या शूटिंगसारखं तुकड्या तुकड्यात होत नाही, ते नाटकासारखंच प्रदर्शन सादर होतं. आमच्याकडे रिटेक फारसे होत नाहीत. अगदीच तांत्रिक काही अडचण आली तरच आम्ही थांबतो. जर 15-20 मिनिट ते काम करतायत तर नाटकाच्या एनर्जीने काम करतात आणि नाटकाची जी गरज आहे प्रेक्षकांची दाद ती सुद्धा तिथं आवश्यक आहे. म्हणजे तो गिव्ह अँड टेक जर नसेल तर चांगलं स्किट तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही. म्हणजे मी तर असं म्हणेन की हे स्किट तुम्हाला चांगलं करण्यासाठी जी ऊर्जा नटांना मिळते ती प्राजक्ता, सई, प्रसाद यांच्या हसण्यातनं, यांच्या दाद देण्यातनं मिळते. त्यामुळे आता कदाचित तुम्हाला ते ओरडणं वाटत असेल, पण ती दाद जर आम्ही काढून टाकली तर तुम्हालाच कालांतराने असं वाटायला लागेल की अरे हे ओकबोकं आहे, कारण तिची ती गरजच आहे. तो गॅप आपण भरू नाही शकत. ठीक आहे, आता काही जण काय होतं काय त्याच्यात एक दुसरी तांत्रिक गोष्ट अशी आहे की खूपदा लोक वेगवेगळ्या फोरमवर आणि प्लॅटफॉर्मवर ही स्किट्स पाहतात. कधी कधी कसं होतं की आम्ही स्किट्स 4 मिनिटाची स्किट्स आधीच पब्लिसिटीसाठी गेलेली असतात पब्लिसिटी डिपार्टमेंटकडनं आणि ती रफ असतात, ती एडिटेड नसतात, तिचं साऊंड मिक्सिंग झालेलं नसतं. त्यामुळे कधी कधी काय होतं की ती 4 मिनिटाची वेगवेगळ्या पोर्टलवर दिसतात, त्यांनी त्याला बॅलन्स केलेलं नसतं. त्यामुळे ते कधी कधी ते हार्श वाटतं. आमच्याकडे जेव्हा ते टेलिव्हिजनसाठी वेबसाठी आपलं ब्रॉडकास्टिंगसाठी जेव्हा ते जातं त्यावेळी ब्रॉडकास्टिंगचे काही नियम आहेत, त्या पद्धतीनेच त्याला सेट करून तो ऑडिओ पाठवावा लागतो. नाहीतर ती आमची जी कॉपी आहे ती कॉपी तिथे टेक्निकल डिपार्टमेंट घेतच नाही, म्हणजे ते टेलिकास्टच होऊ शकत नाही. टेलिकास्ट कॉपी रिजेक्ट होते. म्हणजे इथे टेक्निकली सुद्धा त्या साऊंडची सगळी लेवल चेक करूनच जाते. त्यामुळे टेलिव्हिजनला तो तेवढा जाणवत नाही जेवढा बाहेरच्या पोर्टल्सला जाणवतो. पण एकूणच ना प्राजक्तालाही आम्ही ते सांगितलं, मध्ये प्राजक्ताने ह्या सगळ्या ट्रोलिंगमुळे थोडं कमी केलं होतं. आम्ही तिला सांगितलं की नाही, कसं आहे 100 जणातनं 5 जण म्हणतात, त्यांच्याही मताला आदर आहेच, त्यांच्याही मताचा आदर आहेच, पण म्हणून तुला बदलू नकोस, कारण ती गरज आहे आपल्या शोची. तू ज्यावेळी दाद देतेस तेव्हा नट खुलतात आणि 2 अजून उत्स्फूर्त विनोद
प्रेक्षकांना मिळतात. अगदीच मला इथे ऍड करावं असं वाटेल की मी बघितलंय म्हणजे जेव्हा आपले हे सुरू होतं, शूट सुरू होतं, तेव्हा मी होते तिकडे. टीव्हीवर आपल्याला फक्त एका तासाचा शो दिसतो, त्याच्या मागे बरीच छोटी छोटी माणसं खूप कामं करत असतात. म्हणजे मग ते कोणीही असले, स्पॉट दादापासून ते टेक्निशियन पर्यंत अगदी सगळेच काम करत असतात. आणि तिकडे बसलेले असताना मी स्वतःला वेगळं हसताना बघितलंय. म्हणजे घरी जेव्हा मी टीव्हीवर हसते ते मी अगदीच वेगळी हसते, जेव्हा मी सगळ्यांसोबत बसून तिथे मी ते हसत होती अगदीच वेगळं होतं. म्हणजे मला स्वतःच वाटत होतं की अरे मी केवढी वेगळी, म्हणजे खूप डिफरन्स आहे हा. कारण हा 1 तासाचा जो शो म्हणजे 45 मिनिटाचा कंटेंट असलेला शो जेव्हा तुम्ही पाहता, त्याच्यासाठी 160 लोक 18 तास साधारणतः काम करतात. शूटच्या दिवशी 14-15 तास काम करतात आणि एडिटसाठी 2 दिवस काम करतात. काही जण म्हणजे 8-10 जणांचा चंक 2 दिवस सलग त्याच्यावर काम करतो. त्याच्या आधी 160 जण त्याच्यावर काम करतात आणि मग तो चॅनलकडे जेव्हा जातो तेव्हा चॅनलची अख्खी टीम आहे ती त्याच्यावर त्याचं सुपरविजन करते. म्हणजे नकळत 100-200 लोक त्याच्यासाठी राबत असतात. चॅनलची क्रिएटिव्ह टीम आधीपासून राबत असते आणि ह्या सगळ्या लोकांच्या योगदानानंतरच एक चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी पण या सगळ्या बाबींचा थोडा विचार करावा प्राजक्ताच्या बाबतीत. हो, पण मला हे पण ऍड करायचंय की जेव्हा प्राजक्ता काही दिवस नव्हती, ती शूटिंग निमित्ताने बाहेर होती, तेव्हा हेच प्रेक्षक कमेंट करत होते अरे प्राजक्ताने तर मजा नाही येते. तेच काय होतं ना, आपल्याकडे प्रेक्षकांचं प्रेमच असं आहे ना, अनाकलनीय प्रेम आहे की ते ना चिडतात पण आणि ते प्रेमही खूप भरभरून करतात. त्यामुळे ना आज प्राजक्ताचा किती मोठा फॅन फॉलोअर आहे आणि तो हास्य जत्रेचा फार मोठा प्रेक्षक तिचा फॅन आहे. त्यामुळे ही जी लाडीक तक्रार आहे ना, त्याला आम्ही तिला म्हटलं की अरे ते प्रेमच आहे तुझ्यावर. अगदीच. आणि काल म्हणजे इंटरव्ह्यू ठरला तसं मी युट्यूबवर एक फोटो टाकलेला तुमचा की की तुम्हाला यांना समजा काही प्रश्न विचारायचे असतील प्रेक्षकांना तर ते काय विचारणार, असे मला बरेच प्रश्न आले. 70-75 प्रश्न आले. त्यातले जवळजवळ 50 हेच होते की हास्य जत्रा कधी सुरू करताय तुम्ही, मंडे टू. त्यांना तर असं वाटतं की पूर्ण वीकच हास्य जत्रा असावं, पण तुम्ही कधी सुरू करताय हाच पहिला प्रश्न होता. बरोबर. नाही पण ते प्रेक्षकांचं हे प्रेम आहे आणि त्याविषयी आम्हाला त्यांचा आदर आहे आणि आम्हाला म्हणजे आम्ही आभारी आहोत की इतकं भरभरून प्रेम तुम्ही करतात. पण एक चॅनल ज्यावेळी उभं राहतं त्यावेळी ते एका शो पुरतं नसतं, त्याच्यात विविध प्रकारचं मनोरंजन करणं ही त्यांची जबाबदारी. ज्यात फिक्शन्स आहेत, काही ज्याला आपण म्हणू गाण्याचे कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या कला आहेत, त्या सगळ्यांसाठी त्यांच्याकडे स्लॉट्स असतात. आता मध्ये काय झालं होतं की ह्या पॅन्डेमिकच्या संकटामुळे जो एक रेग्युलर शो आहे तोच एक्सटेंड होऊन 4 दिवस आला होता. नॉर्मली 2 दिवसाचे सीझन असतात, आठवड्यातनं 2 दिवस. कुठल्याही चॅनलला पाहाल तर 2 दिवस किंवा 3 दिवस असतात आठवड्यात. आणि असे नॉन फिक्शन किंवा रिॲलिटी शोज हे आठवड्यातनं 2 किंवा 3 शोज मिळून एक आठवडा पूर्ण होतो. तर आपल्याकडे काय झालं की नकळत ते 4 दिवस आल्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची गोडी निर्माण झाली. सतत वातावरणात नैराश्य आहे, त्यामुळे हा शो खूप आशावादी आहे, प्रेक्षकांना आनंद देणारा आहे, त्यातनं होप्स दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आणि त्यांची अपेक्षा आहे की आम्ही 8 दिवस यावं. पण ते तसं शक्य नाही होत, कारण एक एपिसोड त्याचे 6 स्किट्स करायचे म्हटले तरी 2 दिवस रायटर्स टीम, क्रिएटिव्ह टीमला त्याच्यावर सब्जेक्ट्स काढायला लागतात, ते बसवावं लागतं, त्यानंतर त्याचं शूट होणार, त्याचं 2 दिवसाचं एडिटिंग होणार. हे सगळं तुम्ही आठवडाभर करू शकत नाही 1 तासाच्या शोचं. त्याला काही मर्यादा आहेत. म्हणजे मॅनपॉवर म्हणून तुम्ही लेखकाशी जर आमच्या बोललात, सचिन मोठे जे आहेत, तर ते तुम्हाला विस्तृत सांगू शकतील की किती व्याप आहे त्याच्या मागे आणि सब्जेक्ट काढणं ही अत्यंत अवघड असा टास्क आहे आमच्या समोरचा. त्यात तुम्हाला आनंद देण्यासाठी नवे नवे सब्जेक्ट प्रत्येक वेळी काढायचे, ते जास्तीत जास्त परिणामकारक असतील, ते हिलेरियस असतील, यासाठी सतत त्याच्या ब्रेनस्टॉर्मिंग करायचं. याच्याने पण ही सगळी क्रिएटिव्ह टीम थकते, त्यांनाही थोडं रिलॅक्सेशनची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे चॅनलमध्ये त्याला गॅप देत असते. गेल्या वर्षी करोडपती ज्यावेळी झालं होतं त्यावेळी आम्ही 3 महिन्याचा रितसर गॅपच घेतला होता आणि मग पुन्हा फ्रेश होऊन आलो होतो. मग आम्हालाही काम करण्यात अजून वेगळी मजा आली. यावेळी प्रेक्षकांचा एवढा आग्रह आहे की तो आपल्याला हा शो 2-3 महिने थांबवायचा नाही तर कुठेतरी सुरू ठेवायचा, म्हणून रविवारी चॅनलने खास एक टाइम स्लॉट तयार केला 2 तासाचा आणि
रंजन हे कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि कोण होईल करोडपतीसारखं ज्ञानवर्धक रंजनाची पण गरज आहे. तोही एक प्रेक्षक आहे, त्यालाही चांगला रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे प्रेक्षकांनी आता आमच्यावर प्रेम करत असताना याचाही थोडासा विचार करावा की आपल्याला जेवणात बासुंदी आवडते तर आपण दिवसभर बासुंदी नाही खाऊ शकत, त्याच्यावर थोडं लोणचं आपल्याला आवश्यक आहे, एक तिखट भाजी हवी आहे, नाही. त्यामुळे डिशमधली बासुंदी तर ती बासुंदी सारखीच असावी. ओके, सो पुढचा प्रश्न असा आहे, दीपिका यांनी विचारलाय, हास्य जत्रा तर एक्सेलेंट शो आहेच सर, जर तुम्हाला दुसरा कोणता शो बनवायचा असेल तर तो कोणता असेल? म्हणजे कॉमेडी शो सोडून कोणत्या एका जॉनरमध्ये तुम्हाला जायला आवडेल? मला म्हणजे मी माझ्या आयुष्यात बरेचसे जॉनर्स करून झाले. म्हणजे खुपते तिथे गुप्तेसारखा एक शो केला आहे, त्यानंतर हप्ताबंदचा एक सीझन केला आहे, कोण होईल करोडपतीचा एक सीझन केला आहे, महाराष्ट्राचा सुपरस्टार जिथे साबळे आणि ही सगळी टीम तिथं लोकांना माहीत झाली, त्यांना ऑडिशन्स घेऊन आम्ही त्या शोमध्ये आणलं होतं, तो शो केला आहे. असे अनेक क्राईम डायरीसारखा शो मी 500 एपिसोड्स त्याचे केले. म्हणजे विविध प्रकारचे शोज मला करायला आवडतात. तुमचं मन कुठे रमतं? माझं मन ॲक्च्युली एक शो सुरू झालं की त्यात रमायला लागतं. त्यामुळे मी प्रत्येक शोवर प्रेम करणारा माणूस आहे. मी खुपतेचे 2 सीझन केले, तेही जीव टाकून केले. हुबाई फूचे काही सीझन केले, तेही आम्ही ज्या जोनरला आपण जातो तिथे आपण त्या जोनरचं व्हायचं आणि जीव तोडून काम करायचं, एवढंच आम्हाला माहिती आहे. म्हणजे मी आणि सचिन मोठे आम्ही जी आतापर्यंत कामं करत आलो तर त्यासाठी आपण एका जोनरचं काम करायचं असं काही ठरवत नाही. यावेळी हे सुचलं, हे वाटतंय करावंसं, ते करून बघा. खूप मस्त. एक पुढचा प्रश्न आहे जो मी जेव्हा स्क्रीनशॉट घेत होते मला असं वाटलेलं की तुम्ही विचाराल, या प्रश्नाचं उत्तर द्याल की नाही, पण ठीक आहे. योगराज पाटील यांनी विचारलंय, केस पांढरे आहेत की पांढरा रंग दिलाय केसांना? काय वाटतंय काय तुम्हाला, काय केसांना रंग दिला असं वाटतंय का? हे ना हेरिडिटी, म्हणजे हे काय माझं कर्तृत्व नाही. माझ्या आईचे केसही खूप छान असे पांढरे शुभ्र झाले होते एका वयाच्या टप्प्यावर, आणि माझे केस खूप लवकर पांढरे होऊ लागले. म्हणजे 22 ते 25 एक असा पट्टा आला होता मला, आणि शेवटी ते पांढरे काळे हा जो लपंडाव आहे हा वयाच्या 35-40 पर्यंत खेळलो मी प्रॉपर. त्यानंतर मग कंटाळा यायला लागला की किती वेळा त्याला डाय करायचा आणि हे करायचं. मग मी वर्षातनं एकदा 6 महिन्यातनं एकदा डाय करायचो, आणि मग त्याचे विविध रंग येत जायचे. तर जसा विरत जायचा तसं छटा यायची. पण आता डाय लावावं इतकंही काळं काही उरलं नाही तिथे. त्यामुळे ते केससुद्धा हसत असतील जर मी डाय लावायला घेतली, काय मूर्खपणा आहे. आता ते पांढरे शुभ्र आहेत, छान आहेत, मी तसेच ठेवतो. त्यांचाच हा प्रश्न मी कंटिन्यू करते. गौरव आणि गोस्वामी सर आणि दत्तू यांचं एकत्र एक भाग होऊन जाऊ दे. एका बाजूला गौरव गोस्वामी सरांना काहीतरी बोलतोय आणि घरी गोस्वामी सरांना उचकी येते, असा परत काहीतरी स्टेजवर बघायला मजा येईल. नाही, मागे गौरवचं एक स्किट केलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. त्यात मोठे, मी, प्रसाद आणि समीर, त्यानंतर गौरव, अशी सगळी टीम होती. आणि गौरवनं हे आमच्याकडचं एक खरं काय म्हणता येईल त्याला, वेगळं रसायन आहे. आणि त्याच्याकडे एक विचित्र अशी त्याची रिॲक्ट होण्याची पद्धत आहे. म्हणजे तो अत्यंत साळसूतपणे निरागस असल्याचा अभिनय करतो, असा तो आमचा फार लबाड असा नट आहे. मनाने खूप चांगला आहे, मुलगा खूप सिन्सिअर आहे. पण त्याच्याकडे जे काय म्हणता येईल त्याला, की अपमान झाल्यानंतरचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते जगात कोणाकडे नाही आहेत. आणि त्याचवेळी एखाद्याची खरडपट्टी काढणं किंवा त्याचा पाणउतारा करण्याची जी क्षमता आहे ती पण त्याच्याचकडे आहे. एवढं नक्की आहे की गौरव हा एक्स फॅक्टर आहे, आणि त्याच्याबरोबर आम्ही आलो की अजून त्याला मजा येते. पण पुन्हा तेच आहे की आम्ही सतत येणंही काही योग्य नाही, कारण त्याला एक ऑकेजन लागतं. नाहीतर उगाचच आता निर्माते आहोत किंवा दिग्दर्शक आहोत, रायटर आहोत म्हणून उगाच आपण रंगमंचावर येऊन प्रेक्षकांवर स्वतःला लादण्याची आमची कोणाची इच्छा नाही. चांगला विषय सुचला तर कधीतरी येऊ परत. नक्कीच. अक्षय गुणवंत असं विचारतायत, त्यांचे 2 प्रश्न आहेत. तुम्ही अजून टॅलेंटेड ऍक्टर्सला कधी जॉईन करणार, आणि दुसरं आहे की तुम्हाला वाटलं होतं का की हा शो एवढा सुपरहिट होईल? हां,
नाही आता जे ॲक्टर्स आहेत ते टॅलेंटेडच आहेत, त्यामुळे त्यांना तर बरोबर घेऊन चालावंच लागणार आहे. आणि तरीही आम्ही प्रत्येक वेळी, तुम्ही जर बारकाईने रेग्युलर प्रेक्षक असाल आणि बारकाईने बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की मधनं आम्ही कोणीतरी नवा फेस एक इंट्रोड्यूस करून आम्ही चेक करून पाहत असतो की अरे यांच्यात शक्यता आहेत का. कारण ते 4 दिवस तो ज्यावेळी चालतो शो त्यावेळी नटांची गरज असतेच. फक्त नटांची गरज असणं म्हणजे उगाचच आपण कोणावरही ती भूमिका लादणं नव्हे, कारण त्यासाठी विशिष्ट जॉनरचे नट हवे आहेत, ज्याला रिअलिस्टिक करता येईल, ज्याला सिच्युएशन कॅरी करता येईल. आणि ह्या वातावरणाचं एक प्रेशर असतं एवढ्या सगळ्या सिनियर्समध्ये किंवा तिथल्या शूटिंगच्या वातावरणाच्या दडपणात मोकळेपणानं कोण करू शकतो. म्हणजे आतापर्यंतची गंमत अशी किंवा एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन असं आहे की नट हा चांगला असतो, वेगवेगळे नट आहेत की जे या शैलीपेक्षा वेगळ्या शैलीत उत्तम काम करत आहेत, पण ते या शैलीत काम करू शकत नाही, किंवा या शैलीतले जे नट आहेत ते इतरत्र वेगळ्या शैलीत इतकंच उत्तम काम करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खूपदा खूप तपासून, कारण शेवटी तुमचं रंजन करायचं आहे आम्हाला, तुम्हाला आवडलं पण पाहिजे, म्हणून खूप चांगली चाचणी घेऊन योग्य त्या व्यक्तींना आम्ही इथं आणतो. एकूण आहेत ते सगळेच टॅलेंटेड आहे. खूप मस्त. नानासाहेब पाटील म्हणून एक आहेत, त्यांनी विचारलंय, सर कदाचित हास्यजत्रा नसती तर हसलो असतो असं वाटत नाही, एवढा त्रास होता जीवनात पण हास्यजत्रेमुळे खूप हसलो, धन्यवाद. आणि हे तुमचं प्रेम आहे खरं तर. पण असे कितीतरी कमेंट्स तुम्हाला येत असेल, तुम्हाला किती भारी वाटतं? म्हणजे नाही छान वाटतं. आणि खूपदा गोंधळायला होतं की कळत नाही की ही सगळी जबाबदारी वाढवणारी गोष्ट आहे. आणि खूपदा असं वाटतं की अरे हे खरंच आपण ठरवून केलं आहे का, तर नाही, हे आपण इतक्याच प्रामाणिकपणे सगळेच शोज केलेत आतापर्यंत. पण एकूण ज्यावेळी आम्ही सगळे विचार करतो त्यावेळी असं लक्षात येतं की आताची परिस्थितीच इतकी निगेटिव्हिटीने भरलेली आहे ह्या पॅन्डेमिकच्या 2 वर्षात की खूप निराश झालेली आहेत माणसं. खूप त्यांना जगण्यात एक आनंद शोधायचा आहे, आणि त्याच वेळी हास्यजत्रेने त्यांना निरागस निखळ असा एक आनंद दिला आहे, जो तुम्ही फॅमिलीत बसून सगळ्यांसमवेत पाहू शकतात. असा एक निरागस छान तुमच्या घरातला विनोद दिला आहे, आणि कदाचित त्यामुळे तुम्हाला तो जास्त आवडतो, तुम्ही खूप हसताय आणि मोकळे होताय. म्हणजे हास्यजत्रेच्या या हास्यप्रवासात जेवढी ही सगळी टीम योगदान देते तितकेच योगदान प्रेक्षकांचं पण आहे. ते सुद्धा तितक्याच आत्मीयतेने त्या शोकडे बघतायत. काही लटक्या तक्रारी आहेत आणि त्या आम्ही हळूहळू सुधारू. आमच्या काही चुका असतील त्या तुम्ही कळवता, त्याचंही आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्नही करतो. वा, खूप छान. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ऑलमोस्ट सगळे प्रश्न हेच होते की रविवारची हास्यजत्रा कधी, त्याचं उत्तर आपल्याला मिळालंय. बरं, एक मला खूप पर्सनल गोष्ट तुमची कळाली जी याच सेटवरच्या एका व्यक्तीने सांगितली आहे की पाणीपुरी आणि गोस्वामी सर हे समीकरण काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे तुम्ही खूप लांब लांब जाता पाणीपुरी खायला, हे काय आहे? म्हणजे काय किस्सा आहे हा? नाही, किस्सा म्हणण्यापेक्षा कसं आहे की प्रत्येकाला काहीतरी एक व्यसन असतं. सुदैवानं म्हणा किंवा मला वेगळी व्यसनं नाही आहेत, सिगारेट दारू याची व्यसनं नाही आहेत. पण ह्या सगळ्या ताणात काहीतरी व्यसन असलंच पाहिजे. चहाचं व्यसन असतं, कामाचं व्यसन तर आहेच, पण त्यात अगदी लहानपणापासून मला, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून आम्ही पाणीपुरी हा खूप आवडता मेन्यू आहे, माझा पदार्थ आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळीकडे पाणीपुरी खाल्ली असेल जिथं इथं मी गेलो. म्हणजे मी पूर्वी नाटकात काम जेव्हा करायचो त्यावेळी नाटकाचा दौरा आमचा असताना ज्या ठिकाणी बस थांबेल थिएटरला की आम्ही आधी जवळपास कुठे पाणीपुरी मिळते का पाहून यायचो. म्हणजे मला असंही सांगितलंय की तुम्ही घरदार विकाल पाणीपुरीसाठी, या शब्दात सांगितलं मला. नाही, पण मी आता असं ठरवलं आहे की पुढे आयुष्यात ही कारकीर्द एकदा थांबली की आता इथे मी फारसं काही करू शकत नाही असं वाटल्यानंतर मी गोस्वामीज पाणीपुरी सेंटर नावाचं एक मोठं सेंटर काढणार आहे. आणि ज्यात जशा वेगवेगळ्या व्हरायटीज टेलिव्हिजनला देण्याचा मी प्रयत्न केला, तसं वेगवेगळ्या चवीची पाणीपुरी तिथं मी विकायला ठेवणार आहे आणि त्याचा आस्वाद तिथं घेता येईल. पण खरंच हे तुम्ही करालच, पण ही कारकीर्द थांबवू नका, कारण का प्रेक्षकांना खरंच, कारण का
मी खूप पर्सनली सांगते ही गोष्ट की दिग्दर्शक पटकन लक्षात राहत नाहीत. बरं. म्हणजे कोणताही कार्यक्रम कितीही सुपरहिट झाला, लेखक दिग्दर्शक ना पटकन लोकांच्या लक्षात येत नाही. बरं. पण हा कार्यक्रम असा आहे, तोंडपाठ झालेत नावं. सचिन हो. गोस्वामी, सचिन मोटे ही नावं तोंडपाठ झालेत की दिग्दर्शक लेखक पटकन हा हे गोस्वामी आहेत किंवा हे मोठे आहेत. तर हे खूप छान आहे आणि ही कारकीर्द नाही थांबली पाहिजे, कारण का प्रेक्षकांना खरंच खूप आनंद मिळतोय आणि रिपीट बघतात लोक, आणि रिपीट बघत असले तरीही त्या जोकवर हसतात. ही खरंच ही कमाल आहे. पण मला एक शेवटचा प्रश्न जाता आता विचारावा असं वाटतो. कार्यक्रम बऱ्याच कारणांसाठी खास आहे. माझ्यासाठी एक स्पेशल कारण आहे, बाकीच्यांसाठी. तुमच्यासाठी हा शो का खास आहे, एक कारण? ते तर सांगतो, पण आधी तुम्ही जे म्हणालात ना की रिपीटलाही प्रेक्षक असतात, खरं हे सगळं ना आमच्या नटसंचाचं खूप मोठं क्रेडिट आहे. इतकी मन लावून काम करतात सगळे, म्हणजे समीर, विशाखा, प्रसाद, नम्रता, अगदीच आमची रसिका, चेतना, शिवाली, वनिता, गौरव, ओंकार भुजने, ही अक्षरशः थिएटरचं एक वातावरण असावं असं आणि जीव तोडून काम करतात आणि खूप प्युअर असा विनोद ते करतात आणि त्यामुळे तो दीर्घकाळ चालतो. त्यामुळे ह्या सगळ्या टीमचं, तांत्रिक मदत करणाऱ्यांचं, चॅनलमधल्या क्रिएटिव्ह टीमचं, या सगळ्यांचं मिळून हे यश आहे. आणि कदाचित हे ज्याला आपण म्हणता येईल की खूप निस्वार्थपणे सगळी लोक काम करत आहेत, म्हणून एवढा चांगला एक जॉनर आम्ही देऊ शकतो. तर हे त्यांचंही खूप मोठं क्रेडिट आहे. आणि तुमचा प्रश्न काय होता? हा शो मला, तर हा शो त्यासाठीच मला खास आहे, कारण खूपदा शो हा व्यवसाय म्हणून टेलिव्हिजन करणारी खूप जण आहेत. आणि जेव्हापासून प्रोडक्शन हाऊस आम्ही सुरू केलं, मी आणि सचिन मोटे, आम्ही दोघांनी मिळून वेट क्लाउड प्रोडक्शन्स, खरं तर आम्ही निर्माते या पिंडाची माणसंच नाही आहोत. सचिन एक उत्कृष्ट लेखक आहे, त्याचं खूप नामवंत लेखक आहे, टेलिव्हिजनला खूप त्याने लिहिलं आहे, नाटकं आम्ही एकत्र केली, त्याने खूप छान नाटकं दिलेली आहेत रंगभूमीला, सिनेमे लिहिले. आणि असा क्रिएटिव्ह माणूस, आणि मी अनेक वेगवेगळ्या काय म्हणता येईल त्याला, टेलिव्हिजन शोजना डिरेक्ट केलेलं आहे, नाटकं डिरेक्ट केली, सिनेमा, तिन्ही क्षेत्रात थोडं थोडं काम केलेलं आहे. आम्ही दोघंही क्रिएटिव्ह या फील्डमधले असल्यामुळे व्यवसाय करताना ना पैसे मिळतील ही अपेक्षा दुय्यम आहे. आनंद मिळेल, समाधान मिळेल, ही प्रायोरिटी आहे आमच्यासाठी. आणि त्यामुळे ह्या सगळ्या संचांना घेऊन आपलं काहीतरी तयार होतं. याच्यामुळे आमच्या वेट क्लाउड प्रोडक्शनकडनं जे पण शो आम्ही करतो ना, त्यात आम्हाला आपलेपणा दिसतो, एक फॅमिली दिसते, आणि त्यामुळे ते खास असतात. हास्य जत्रा त्या सगळ्यात जास्त खास आहे, कारण हास्य जत्राने या कोरोनाच्या काळात नकळत हे ठरवून झालेलं नाही आहे, पण नकळत एक कोरोना योद्ध्याची एक छोटीशी भूमिका बजावलेली, हे तुमच्याच प्रतिक्रियेतनं आम्हाला कळलं. आणि आम्हाला त्याचा आनंद वाटतो की आज आमच्या ह्या छोट्याशा प्रयत्नामुळं लाखो लोकांच्या त्यांच्या आयुष्यात हास्य फुलतं, आनंद मिळतो, आणि त्याचं समाधान खूप मोठं आहे. म्हणून हा शो जास्त खास आहे. खूप मस्त. म्हणजे मी आजवर हास्य जत्रेच्या सगळ्याच कलाकारांचे इंटरव्ह्यू केलेत आणि सगळ्यांकडून मी तुमच्याबद्दल आणि रायटरबद्दल बरंच ऐकलेलं, म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही असं केलं, त्यांच्यामुळे आम्ही तसं केलं. पण आज तुमच्याशी बोलून मला नव्याने तुम्ही समजलात. म्हणजे मी जेवढं तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करते किंवा मी तुम्हाला कार्यक्रमात बघते, खूप नवीन नवीन गोष्टी किंवा खूप नवीन नवीन आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे सर तुमचा, आणि खूप छान आणि प्युअर काम करताय. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.